नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कांतेकर व्लॉग्स आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आमच्या गावची होळी आणि आज गावची होळी इकडे काल रात्री ती तोडली आणि जवळजवळ रात्री 2:30 ते 3 वाजता आपली होळी जागर म्हणजे मांडावर गेली। तर आज ती उभी करणार आहे, तर त्याच्यासाठी पूर्ण गावकरी मंडळी तिथे येणार आहेत आणि त्या सर्वांच्या एकजुटीने ही आपली होळी आहे ना ती उभी करणार आहे। खूप अशी मजा असते। चला मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला इकडचे जे आपल्या प्रथा परंपरा आपल्या पूर्वीपासून चालू झालेल्या आहेत त्या आज तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आपण होळीच्या मांडावर जाऊया। चलो हे ह्याला काय म्हणतात? ह्याला आंबोली म्हणतात ना? आंबोली आंबोली हे पूर्ण ह्याला ही आंबोली बांधलेली आहे, म्हणजे आंब्याची पाला बांधलेला आहे आणि हे अतिशय मोठं असं आंब्या झाड आहे आणि हे आमच्या इकडे या होळीसाठी वापरतात। आणि इथे आता ही उभी करायची आहे, त्याच्यामुळे पूर्ण इथे तयारी चालू झालेली आहे आणि सर्व गावकरी मंडळी इथे आपल्याकडे आलेले आहेत। तिकडे बघा सर्व एक एक जमा होत आहेत आणि इकडे हे काका इथे तिकटं बनवतं। तिकटं म्हणजे हे होळी उभी करण्यासाठी सपोर्टचं काम करत आहे। आता सर्व गावकरी मंडळी आपल्याकडे जमा झाले आणि इथे संजय आलेला एक मिनिट जरा आता जा बोलला तर गेला सगळा आणि इथे संजय आलाय आणि संजय वाली कशी आहे? पेंडी कशी आहे? 20 रुपये आणि वांगी 20। असं आता तुझ्याकडे वांगी भेटते। आमचा रामगडचो 1 नंबरचो शेतकरी की अतिशय भारी असे त्याचे वाली असतात। रविवारी गावतले कोणा होय असेल तर नक्की आमच्या संजयशी कॉल करा। आणि इथे आता चालू झालाय, इथे आता ढोल वाजवण्याचं काम चालू आहे। म्हणजे ढोल वाजला म्हणजे आपल्या ह्या शुभ कार्याला सुरुवात झाली अशी एक पद्धत आहे। चला, आणि इथे आता आपली होळी उभी करायला चालू झालेली आहे। इकडे हे बघा अतिशय भरपूर अशी मोठी होळी आहे इथे आणि सर्वजण आपल्या गावातले जे सर्व जे मंडळी आहेत हे सर्व आलेले आहेत। नामाच्या बाहेर चालला रे पाणी का परत एकदा होळी उभी करतो आणि गरमी एवढी वाढली आहे, हे बघा काय हात पाण्यात आली बुडवा वर जरा असा अंगावर उडवा। गरमीच तेवढी झाली आहे। ट्रीटमेंट घेत आहे। उकला अरे गोटा लागून झाडीत कवडो यालो आणि मग तो बायको बियालो
तर फायनली मित्रांनो आपली ही आता होळी आता उभी राहिली आहे। हे सर्वांच्या एकजुटीचे एक प्रतीक आहे। सर्व गावकरी एकत्र येऊन ही जेव्हा उभी केली तेव्हा ही अतिशय सुंदर अशी ही उभी राहिली एवढी मोठी होळी। तर चला आता इकडची पुढची प्रक्रिया चालू होईल। तर आता मित्रांनो आपली ही जी होळी उभी राहिली आणि त्याच्यानंतर आता हे इथे लिपायचं काम चालू झालेलं आहे। हे लिपल्यानंतर त्याच्यावर पूर्ण हे सारवण करणार, म्हणजे शेणाचं सारवण वगैरे करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रांगोळी वगैरे काढून त्याच्यानंतर इथे एक देव बसून त्याच्यानंतर त्याची पूजा करणार। तर तुम्हाला दाखवतात पुढे कसं काय ते। आता आपण चाललो होते म्हणजे आई भराडे देवीच्या मंदिरात। आई भराडे देवीच्या मंदिरातला जो चाळो आपला आई भराडे देवीचा चाळो असं म्हणतात, ह्यो आता या होळीच्या मांडावर तिथे वाजत गाजत नेला जाता आणि त्याची यथाशक्ती तिथे पूजा केली जाता। जोपर्यंत ह्यो मान चालू आहे म्हणजे होळीचो मान चालू आहे तोपर्यंत त्याचो मान थंय असता। तर मित्रांनो चला ह्या आई भराडे देवीच्या चाळ्याक आपण वाजत गाजत आता ह्या मांडावर नेतालो। तर चलो आता ह्या जो चाळवा आपण आणलेला त्याची इथे पूजा केली आहे। पूजा करून त्याला एक नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे जवळ संध्याकाळी 12च्या आधी इथे आपले सर्व जे देवळात आपले जे गांगेश्वर मंदिरातले सर्व जे देव आहेत ते हय येतात। त्याच्यानंतर तो व्हिडिओ आपण नंतर करूया। तर चलो बारा
कवाटा महाराजा आज सालाबाई होळीचं वार्षिक काय त्याप्रमाणे तीप्रमाणे नारळाचे जोड नारळ ठेवलेले आहेत. मानून घे चढलं तुला भरून काय कारण नसेल मर्यादा आनंद निर्विघ्न आपलं वार्षिक करून देऊन पुढे गावाघराच्या दासाबाबाचं रक्षण करण्यास तू तयार होय बाबा. होय महाराजा. होय महाराज. मला लागला नेमका. स्वरूप ते शेखर भाई आला फोटो. आता हे रोंबट खसून जातं ना किल्ल्यासून जाऊन नंतर परत रवळनाथाकडून परत इथं रिटर्न. पहिली रोमटाक भरपूर जण असायची पण आता ते क्वचित 10 जणच असतात. आता जर तुम्ही बघाल तर इथे इकडचे जे गावकर मंडळी आहेत ना हे आता इकडे ह्या होळीच्या मांडावर इथे नैवेद्य दाखवणार आणि त्याच्यानंतर आपला प्रसाद ग्रहण करतात. तर हे सर्वजण बघा सर्वजण हे सर्व इथे नैवेद्य दाखवायला चाललेत. नैवेद्य काय म्हणतो घेतलं चला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ह्या होळीच्या मांडावर आपण गेलो तिकडे होळी उभी केली. आता संध्याकाळी सर्वजण गावकरी सर्वजण एकत्र येऊन तिथे हा होळीच्या मांडावर आपले जे आपल्या देवळातले जे गांगेश्वर वगैरे सर्व जे देव आहेत हे या होळीच्या मांडावर येतील आणि त्याच्यानंतर आपल्या इकडे हा मांड चालू होणार आहे. तर मित्रांनो खूप अशी मजा असणार आहे. 2-3 दिवस त्या मांडावर तिथे नाचा वगैरे नाचवले जातात. त्याच्यानंतर गोमू नाचवले जातात. त्याच्यानंतर तिथे भरपूर असे प्रकारचे नाटकं वगैरे असतात आणि खूप अशी मजा ह्या आपल्या इकडच्या मांडावर असते 2-3 दिवस. आणि अशा प्रकारे असा आपला होळीचा जो सण हा साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.